एका घरामध्ये त्याचे वडील आणि त्याचा मुलगा बसलेले असतात. त्या मुलाचा वाढदिवस असतो. त्या दिवशी वडील बोलतात की अरे बाळा, तुझा वाढदिवस आहे, सगळ्या नातेवाईकांना फोन कर, आज संध्याकाळी खूप मोठी अशी जंगी पार्टी देऊ आपण. मुलगाही वडिलांच्या बोलण्याला हो बोलतो आणि सर्वांना फोन करतो आणि सर्वजण यायची वाट पाहतात. संध्याकाळ होते. त्यांच्या घरी फक्त 4 ते 5 माणसं येतात. वडील बोलतात अरे मी तर तुला सर्व नातेवाईकांना फोन करून सांगायला सांगितलं होतं की आमच्या घरी वाढदिवस आहे, या आमच्या उत्साहामध्ये साजरी व्हा. मुलगा बोलला, मुलाचं उत्तर ऐकून तुम्ही खूप भावुक व्हाल. मुलगा असं बोलला की बाबा, मी त्या आपल्या नातेवाईकांना माझा वाढदिवस आहे असं सांगितलं नाही. त्यांना असं सांगितलं प्रत्येकाला फोन करून की माझी खूप अडचण आहे, मला खूप पैशांची गरज आहे, तर ते भेटतील का, तुम्ही घरी याल का, मी खूप अडचणीमध्ये आहे. तर त्यावेळी हे 4 लोक आपल्याला धावून मदतीला आले, बाकीचे आले नाहीत. याचा अर्थ बाबा असा की जे 4 लोक आलेत ना, तेच आपले खरे नातेवाईक आहेत. बाकीचे सर्व काही ती स्वार्थी माणसं आहेत. ही गोष्ट खरी आहे बाबा. त्यावेळी वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले.